नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि आज आपण चाललेलो आहोत रिसॉर्टला, ज्याचं नाव आहे स्प्री रिसॉर्ट म्हणून, कर्जतला आहे. आणि आज आपण इकडे वन डे स्टे करणार आहोत. तर बघूया आपण कसं आहे आणि काय काय फॅसिलिटीज आहेत इकडे. मी ॲक्च्युली हा यूट्यूबवरती आणि बऱ्याच लोकांनी सजेस्ट केल्याच्यानंतर मी इकडे आलेलो आहे फॅमिलीसाठी स्टे करायला, फॅमिलीसोबत स्टे करायला. तर बघूया आपण. तर हा आपण इकडनं रस्ता आहे आणि हा इकडे पार्किंगला आहे आणि हा आहे एंट्रन्स फ्री रिसॉर्टचा. तर हे इकडे आपल्याला खाली रिसेप्शन आहे इकडे बघू शकतो अशा प्रकारचा. तर ही एक पार्किंग आहे या साईडला आणि पुढच्या साईडला एक पार्किंग आहे. आणि आता आपण चालू आपल्या कोणत्या दिशेने. इकडे सुद्धा 3 माळ्याची बिल्डिंग आहे यांची. लिफ्ट सुद्धा आहे रूम मतलब फ्लोअरला. जर मला कोणी एजेड लोक वगैरे असतील तर त्यांना स्टेअर्स वगैरे चढण्याचा त्रास नाही आहे. त्याच्यामुळे एक चांगली फॅसिलिटी वाटते मला इकडे या लोकांची. आणि या साईडला आहे ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी. आणि तुम्ही जर बघाल ना तरी प्रॉपर्टी हायवेपासून हार्डली 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे आतमध्ये. इथे बघू शकता, हे तुम्हाला ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी आहे. या साईडला ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी आहे आणि ह्या साईडला तुम्हाला जे काही आर्चरी वगैरे झिपलाईन वगैरे त्या साईडला जायला इकडे तुम्हाला रोड आहे. किंवा किड्स प्ले एरिया जो आहे तो या साईडला आहे, तुमच्या उजव्या साईडला आहे. आणि डाव्या बाजूला ॲडव्हेंचर स्पोर्ट्स जे की स्लाईड्स वगैरे जे आहेत ते सर्व या साईडला. आणि या साईडला सुद्धा एक पार्किंग आहे. आपल्याला अशा पद्धतीचा रूम मिळतो. हा आपला रूम आहे आणि आपण आता रूममध्ये एंटर करूया. सर्वात पहिले तुम्ही एंटर केल्या इकडे लेफ्ट साईडला वॉशरूम आहे आणि हा असा काय आपल्याला रूम मिळतो. इकडे तुम्ही 2 लोक प्लस अजून जर कोणी एक्स्ट्रा असेल तर त्यासाठी सुद्धा एक्स्ट्रा मॅट्रेस दिलेले आहे इकडे. आणि ही आपल्याला एक कबर्ड दिलं आहे इकडे तुमचं सगळं सामान वगैरे. आणि एक लॉकर सुद्धा दिले तर तुमचं काय पर्सनल सामान ठेवायचं असेल तर त्यासाठी. आणि खूप मोठ्या साईजचा असा हा कबर्ड दिलेला आहे आपल्याला, स्टोरेज स्पेस. आणि हा तुमचा बेडरूम. मस्त एक वॉल पेंटिंग आहे छानशी. हे इकडे आपल्या विंडो आहे आणि आपल्याला TV आहे, AC. आणि याच्यासोबत तुम्हाला आपलं हे कॅटल पण मिळतं, कप वगैरे, हे कॉफी वगैरे, कॉफी मशीन. इकडे सुद्धा तुम्हाला खाली एक स्टोरेज स्पेस मिळतो. आणि ही अशी मोठी विंडो आहे. इकडे तुम्हाला पूर्ण असा हा पार्किंगचा व्ह्यू मिळतो. आणि ह्या इकडे सगळं पार्किंग आहे. आणि ह्या साईडला सर्व आपल्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत. आणि असा हा मोठा एक मिरर पण मिळतो तुमचं. आणि इकडे वॉशरूम आहे, एकदम नीट अँड क्लीन वॉशरूम आहे, तुम्ही बघू शकता. बघा, मला ड्रायर वगैरे सुद्धा सगळं मिळतं याच्यामध्ये. ओव्हरऑल अशा एकदम चांगल्या पद्धतीचा रूम मिळतो आपल्याला इकडे स्प्री रिसॉर्टमध्ये. इकडे आता आपण चाललोय पूलच्या इकडे. आता आपण पूलच्या इकडे जाऊया. हे इकडे सगळीकडे रेन डान्स वगैरे आहे. आणि बाकी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी म्हणजे स्लाईड वगैरे तो दुसऱ्या साईडला आहे. तर ते आपण इकडे बघूया काय काय. अशा पद्धतीचे इकडे रेन डान्स आणि पूल आहे. इथे आपल्याला किड्स पूल मिळतो लहान मुलांसाठी. आणि हा मोठ्या मुलांसाठी आहे आणि मोठ्या लोकांसाठी आहे बेसिकली. इकडे बसायला वगैरे जागा आहे, चेंजिंग रूम आहे इकडे. असा काय आपल्याला व्ह्यू मिळतो इकडे. आणि स्टेसाठी जर बोलाल तर
इकडे जिकडे आपण आता रिसेप्शनमध्ये गेलेलो तिकडे सुद्धा तुम्हाला स्टेसाठी आहे. कारण तिथे पण 2 किंवा 3 फ्लोअरचं बिल्डिंग आहे ती पण. तर तिकडे सुद्धा रूम्स आहेत, कॉटेजेस आहेत. आणि ही एक जी बिल्डिंग दाखवली ही सुद्धा एक बिल्डिंग आहे. आता इथे समोर तुम्ही बघू शकता, हा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस हायटीसाठी जो आहे तो एरिया आहे. त्याच्यासमोरच आपलं हे त्याच्यासमोरच आपल्याला पूलसुद्धा मिळतो. दोघे सकाळीपासून 10 ते काहीतरी 5चा टायमिंग आहे, आता सॉरी 10 ते 6चा टायमिंग आहे. आता आपण चाललो आहे आर्चरी अँड रायफलिंग जे आहेत ॲक्टिव्हिटीज आणि जो किड्स प्ले एरिया आहे त्या दिशेने चाललो आहे आपण. आता आपण बघूया तिकडे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत. तिकडे इंडोर गेम्ससुद्धा आहेत, लाईक कॅरम वगैरे. या साईडला तुम्हाला ह्या रूममध्ये तुम्हाला बॅडमिंटन वगैरे आणि कॅरम वगैरे इकडे खेळू शकतो आपण. हा इकडे एंट्रन्स आहे आणि इकडे रूफटॉपवरती जेवायला आहे. इकडे जेवायची सोय. आणि इकडे तुम्ही जर तुमचं काही फंक्शन वगैरे असेल तर त्यासाठी सुद्धा इकडे बऱ्यापैकी मोठी एक जागा आहे. आणि याच्या मागे तुम्हाला झिपलाईन आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आपण तिकडे आता जाऊया. त्याआधी बघूया इथे किड्स प्ले एरियामध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत. तर इकडे आपल्याला झोपा वगैरे, शिसा वगैरे आणि स्लाइड्स आणि अशा काही छोट्या ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांसाठी. आणि इकडे टर्फ सुद्धा आहे क्रिकेट खेळायला. आणि इकडे तुम्हाला या रूममध्ये आर्चरी आणि शूटिंगसाठी ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत इकडे. आता आपण जागा जिपलाईनच्या दिशेने. इकडे टर्फ वगैरे खेळतात लोक. बघा इथे मोठं गार्डन पण मिळतो खेळण्यासाठी. आणि इकडे समोर आहे झिपलाईनसाठी या साईडला. आणि इकडे राईट साईडला तुम्ही बघू शकता बाकीच्या आउटडोर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या मोठ्या लोकांसाठी आहेत. आणि इकडे झोपाळा वगैरे, जुन्या आठवणी, आपल्या जुन्यामध्ये लहानपणीच्या आठवणी ताज्या करू शकता तुम्ही तिकडे झोपाळ्यावर बसून. बऱ्यापैकी लागलं. अशा प्रकारचे इकडे डायनिंग एरिया आहे रूफटॉप वरती एकदम. इकडे टर्फ आहे आणि इकडे हा रूफटॉप एरिया आहे जेवायला सगळे. आपण पण मागवलंय चिकन एकरी आणि चिकन दोघांना समथिंग आणि काहीतरी नान वगैरे. हे व्हेज आहे.